धारूर तालुक्यातल्या गावंदऱ्या इथल्या इंदर मुंडे यांनी मुलीच्या लग्नाकरता सावकार बडे याच्याकडून 1,35,000चं कर्ज घेतलं। मुद्दलापेक्षा दुपटीनं पैसे फेडूनही हा सावकार गहाण ठेवलेली शेती परत करायला तयार नाही। शेती हवी असेल तर मुलीला आणि सुनेला 2 महिन्यांकरता पाठवून द्या, असा अत्यंत संतापजनक आणि रजाकारी फतवा त्यांना काढल्याचा आरोप मुंडे कुटुंबाने केला। शेत परत देण्याकरता शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधम सावकाराला बेड्या ठोका अशी त्यांनी मागणी केली। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष द्यायला हवं अशी आम्ही देखील मागणी करतोय। अत्यंत संतापजनक हा प्रकार आहे। एका शेतकऱ्याला अशा पद्धतीने मागणी करणं म्हणजे आपण मोगलाईत राहतो का? या शेतकऱ्याला सुरक्षितता द्यावी आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने मोगलाई माजवणाऱ्या या सावकाराला तातडीने बेड्या ठोकायला हव्या पोलिसांनी। मुलीच्या लग्नाचं कर्ज होतं ते फेडण्यासाठी मी पैसे घेतले त्यांचे आणि ते फेडून महागारी देऊन टाकले तरी आता जमीन द्यायची आला त्यांनी दुसऱ्याच्या नावावर केली आणि रोज धमक्या देते की तुम्हाला गाडू जीसीबी खाली। त्यांनी शांतता ठेवली आमच्या घरामध्ये, अत्याचार केला खूप। तुझ्याकडे पैसे नाहीत तर मग पोरगी नाही तर तुझी मुलगी आमच्याकडे पाठवा 1-2 महिने असं बोलले ते। परत माझा काटा 12 येतो, मला कुणी आडवं तिडवं कुणी बोललं तर मी असं करीन, दान देऊन टाकीन मी कुणाला जमीन। 2 महिन्यापासून आम्हाला घास गोड लागत नाही। दहशत आहे त्याची। काय धमकी देतो? धमक्या म्हणतोय मारून टाकीन तुम्हाला, असं तसं एखाद्या वेळेस काही बी म्हणतोय इगतीचा कचरा करून टाकीन तुमच्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।